Hello and welcome to the next session of the systematics of living organism. Last lecture आपण फर्स्ट फाईव्ह किंगडम सिस्टीम मधला फर्स्ट किंगडम मोनेरा पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण अर्ची बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया त्याचे वेगवेगळे टाइप्स अभ्यासलेले होते. आता या बॅक्टेरिया नंतरचा एक त्याच्यातला एक पॉइंट आहे तो म्हणजे मायकोप्लाझ्मा. बघा याच्यावरती आपल्याला एक शॉर्ट नोट विचारले जाते किंवा एमसीक्यू असतो. जस्ट किंगडम मोनेरा मधलाच हा पार्ट आहे म्हणजे अर्ची बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा शॉर्ट नोट विचारले जाते किंवा एमसीक्यू असतो. आता हा मायकोप्लाझ्मा काय आहे? इज अ स्मॉलेस्ट फॉर्म ऑफ द लिव्हिंग. सो they are the smallest of the all living form. Smallest living form. So they are smallest of all living form, of the living form. हे सगळ्या सजीवांच्या मध्ये अतिशय लहान आहेत. स्मॉलेस्ट ऑफ द लिव्हिंग फॉर्म. सो दे लॅक सेल वॉल. दे लॅक सेल वॉल. एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की किंगडम मोनेरा मध्ये पण आहे, पण याला बॅक्टेरिया पासून वेगळं का केलंय? तर वेगळं करण्याचं कारण एक महत्वाचं आहे की बॅक्टेरियांच्या मध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, याच्यामध्ये मात्र सेल वॉल नसते. आणि सेल वॉल नसल्यामुळं हे बॅक्टेरियापासून थोडे वेगळे आहेत, पण किंगडम मोनेरा मध्ये आहेत. सो दे लॅक दी सेल वॉल. सो सेपरेटेड फ्रॉम दी बॅक्टेरिया और डिफरंट फ्रॉम दी बॅक्टेरिया ड्यू टू लॅक ऑफ सेल वॉल. सेल वॉल अब्सेंट असल्यामुळं हे बॅक्टेरियापासून वेगळे कन्सिडर केले जातात. आता जर सेल वॉल अब्सेंट असेल तर वैशिष्ट्य असं असतं की आता त्याच्या बाहेरचं आवरण काय असेल? तर त्याचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं की सेल मेम्ब्रेन. सो देअर आउटर मेम्ब्रेन, आउटर लेयर इज ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन त्याच्या बाहेर ऍक्च्युली सेल वॉल असते, पण सेल वॉल नसल्यामुळं सेल मेम्ब्रेन हे त्याचं आउटर लेअर होतं, बाहेरचं आवरण होतं सेल मेम्ब्रेनचं, बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ सेल वॉल. सो आउटर लेअर इज मेड अप ऑफ सेल मेम्ब्रेन ड्यू टू लॅक ऑफ सेल वॉल. सो दे आर रेजिस्टंट टू द अँटीबायोटिक्स. सो हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे अँटीबायोटिकला रेजिस्टंट असतात. अँटीबायोटिकचा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, कारण याच्याकडे काय कारण असतं? सेल वॉल अब्सेंट असते. सो दे आर रेजिस्टंट. कशाला रेजिस्टंट आहेत? अँटीबायोटिक्सला. सो रेजिस्टंट टू दी antibiotics. So resistant to the antibiotics. आता या अँटीबायोटिक्सला रेजिस्टंट असण्याचं कारण काय असतं? तर त्याचं कारण असतं सेल वॉल अब्सेंट असते ड्यू टू अब्सेन्स ऑफ सेल वॉल. सो ड्यू टू अब्सेन्स ऑफ सेल वॉल. सेल वॉल अब्सेंट असल्यामुळं ते अँटीबायोटिक्सला रेजिस्टंट असतात. आणि याचं एक वैशिष्ट्य असतं. सो दे आर पॅरासाइटिक और सॅप्रोफायटिक फॉर्म. मोस्टली दे आर पॅरासाइटिक और सॅप्रोफायटिक और हायली इन्फेक्टियस. सो दे आर पॅरासाइटिक, परजीवी आहेत, दुसऱ्यावर ते अवलंबून आहेत. पॅरासाइटिक और सैप्रोफाइटिक फॉर्म. सैप्रोफाइटिक, that means
live on dead remains, live on dead bodies of plants and animals. So depends on dead matter, dead organic matter. Depends on dead organic matter. सो कॉल्ड ॲज सॅपरोफायटिक. मृतोपजीवी म्हटलं जातं याला. परजीवी याला मृतोपजीवी म्हटलं जातं. दुसऱ्यावर अवलंबून असतात, डेड बॉडीवरती अवलंबून असतात. सो दीज आर दी फीचर्स ऑफ दी मायकोप्लाझ्मा. वन्स अगेन दे आर दी स्मॉलेस्ट ऑफ दी ऑल लिव्हिंग. सगळ्या सजीवांच्या मध्ये लहान फॉर्मचे असतात. सो दे लॅक दी सेल वॉल. सेल वॉल इज कम्प्लिटली absent. दॅट्स वाय दे डिफर फ्रॉम दी बॅक्टेरिया. सो आउटर लेअर इज मेड अप ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल वॉल अब्सेंट असल्यामुळे बाहेरचं आवरण असतं ते सेल मेम्ब्रेनचं असतं. दे आर रेजिस्टंट टू दी अँटीबायोटिक्स ड्यू टू लॅक ऑफ सेल वॉल, अब्सेन्स ऑफ सेल वॉल. याच्यावरती अँटीबायोटिकचा परिणाम होत नाही कारण याच्याकडे सेल वॉल नसते. दे आर पॅरासायटिक ऑर सॅप्रोफायटिक. एकतर ते परजीवी असतील, दुसऱ्यावरती अवलंबून असतील, किंवा मृतोपजीवी असतील, डेड बॉडीवरती काम करत असतील. सो दिस are the various type of characteristics of mycoplasma. Why mycoplasma differ from the other bacteria? The one more reason is due to lack of cell wall. Okay, characteristics तुम्हाला मायकोप्लाझ्माच्या कळलेल्या आहेत. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्या नोट करा. ओके, चला तुम्ही लिहिलेलं असेल इथं आपलं फर्स्ट किंगडम जो आहे किंगडम मोनेरा तो कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट किंगडम आपल्याला बघायचा आहे किंगडम प्रोटिस्टा. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे टाइप्स आपल्याला डिटेल अभ्यासायचे आहेत. सो किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. हे किंगडम प्रोटिस्टाची वैशिष्ट्ये आपल्याला सगळी पाहिजे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन आपण बघणार आहे. काय काय त्याचे महत्वाचे फीचर्स आहेत. एक फर्स्ट वन्स अगेन पुन्हा सेल स्ट्रक्चर बघायचं आहे. सेल स्ट्रक्चर किंवा सेल ऑर्गनायझेशन म्हणू आपण. ऑर्गनायझेशन. त्याला सेल स्ट्रक्चर सुद्धा म्हटलं जातं. आपण बघितलं होतं किंगडम मोनेरा होता, त्या मोनेरामध्ये तो युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर होता. आता इथं जे स्ट्रक्चर आहे याचं हा मात्र युकॅरियोटिक आहे. सो युकॅरियोटिक दॅट मीन्स न्यूक्लियस इज डेव्हलप्ड. विकसित केंद्रक पेशी असते, त्याचे सेल ऑर्गनायझेशन असते, सेल स्ट्रक्चर असतं. यू मीन्स ट्रू, ट्रू न्यूक्लियस इज प्रेझेंट. कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. यू मीन्स ट्रू, कॅरियोटिक मीन्स न्यूक्लियस. ट्रू न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट. नेक्स्ट बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन किंवा बॉडी स्ट्रक्चर. आता हे सुद्धा जसे की किंगडम मोनेरा आपण बघितला ते युनिसेल्युलर होते. बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल. इथं सुद्धा हे युनिसेल्युलरच आहेत. सो युनिसेल्युलर. बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल. सिंगल सेल, युनिसेल्युलर. नेक्स्ट फीचर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. आता त्याचा पोषण कसं होतं, न्यूट्रिशन कसं होतं, तर ते ॲटोट्रोपिक आहेत, हेट्रोट्रोपिक आहेत. याला आपण मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतो. नंबर 3 मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यांचं पोषण, आहाराची जी पद्धत असते, पोषणाची जी पद्धत असते, ह्याच्यातले काही जण स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, ज्याला आपण हेटरोट्रोपिक म्हणतो. काही दुसऱ्यावरती अवलंबून असतात, त्याला आपण हेट्रोट्रोपिक म्हणतो. मेजर पार्ट आहे तो हेट्रोट्रोपिक, काही असतात ते ॲटोट्रोपिक. सो हेटरोट्रोपिक,
मेजर and ॲटोट्रोपिक मायनर. म्हणजे जास्तीत जास्त आहेत ते हेटेरोट्रोपिक आहेत, दुसऱ्यावरती अवलंबून असतात, पण यापैकी काही आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला ॲटोट्रोपिक म्हणायचं. जे दुसऱ्यावरती अवलंबून असतात त्याला हेटेरोट्रोपिक, स्वयंपोषी आणि परपोषी असं म्हटलं जातं. पैकी मॅक्झिमम मेजर याचा अर्थ जास्त प्रमाणात आहेत ते हेटेरोट्रोपिक आहेत. आता त्याचं इंटेक ऑफ फूड कसं होतं, अन्न पदार्थ आत कसे घेतात, इंटेक ऑफ फूड म्हणू आपण. सो नेक्स्ट, इंटेक ऑफ फूड ते आपल्याला याच्यावरून लिहिता येतं. जे हेटेरोट्रोपिक असतात ते जे असतात ते शोषून घेतात फूड मटेरियल. सो हेटेरोट्रोपिक शोज ऍब्सॉर्प्शन बाय ऍब्सॉर्प्शन, ऑफ फूड. अन्न पदार्थ शोषून घेतात, म्हणजे जे दुसऱ्यावरती अवलंबून आहेत ते दुसऱ्याचं अन्न मटेरियल आहे ते शोषून घेतात. आणि जर ते ॲटोट्रोपिक असतील तर मात्र ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात बाय सिंथेसिस. ऑफ फूड. सो दिस इज कॉल्ड एज इंटेक ऑफ फूड. आता याच्यात सेल ऑर्गेनली प्रेझेंट असतील की अब्सेंट असतील. सेल ऑर्गेनलीज नंबर 5. सेल ऑर्गेनलीज म्हणजे पेशीची अंगक असतात. तर आपण बघितलं की प्रोकॅरियोटिक सेल असते तेव्हा पेशी अंगक अब्सेंट असतात, पण जेव्हा युकॅरियोटिक असते तेव्हा पेशीची अंगक प्रेझेंट असतात. सो सेल ऑर्गेनलीज आर प्रेझेंट. पेशीच्या आतील जसं की न्यूक्लियस आहे, रायबोझोम्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, यांना पेशी अंगक म्हणतो. इथं असतात कारण पेशीचा टाईप कुठला आहे, युकॅरियोटिक. सेल ऑर्गेनलीज आर प्रेझेंट. आता याचा डीएनए कसा असतो, तर याचा डीएनए जसं आपण प्रोकॅरियोटिक मध्ये बघितलं होतं. सो नेक्स्ट, डीएनए डिऑक्सी न्यूक्लिक ऍसिड इज अ कॉम्प्लेक्स असतो कारण सेलचा टाईप आहे युकॅरियोटिक. सो कॉम्प्लेक्स, डबल स्ट्रँडेड, कॉम्प्लेक्स अँड डबल स्ट्रँडेड डीएनए. हिस्टोन प्रोटीन पण असतो कारण युकॅरियोटिक सेल आहे. देन रायबोझोम्स कसे असतात हेही बघूया. रायबोझोम्स म्हणजे त्या पेशीमध्ये जे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर असतं, पेशी कोणतीही पेशी घ्या, समजा ही सेल घ्या, याच्यात असे डॉट लाईक स्ट्रक्चर असतात, याला म्हणायचं रायबोझोम्स. रायबोझोम दोन प्रकारचे असतात, स्मॉलर आणि लार्जर. म्हणजे 7ts आहे की 8ts आहे. तर प्रोकॅरियोटिक मध्ये स्मॉल साईजचा असतो. आता पेशीचा टाईप कोणता आहे, युकॅरियोटिक आहे, आणि त्यामुळं इथं असणारे रायबोझोम हे लार्जर आहेत, लार्ज साईजचे आहेत. सो लार्जर, आणि यालाच म्हटलं जातं एटीएस टाईप. लार्ज साईज ही त्याची साईज असते, एटीएस साईज असते. स्मॉल असेल तर 7ts असतो, लार्ज असेल तर 8ts असतो. आणि रायबोझोमचं फंक्शन असतं प्रोटीन सिंथेसिस, आणि म्हणून रायबोझोमला म्हटलं जातं फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तुम्हाला फक्त एवढे मेन्शन करायचं आहे की युकॅरियोटिक सेल असेल तर तो लार्ज असतो, प्रोकॅरियोटिक सेल असेल तर तो स्मॉल असतो. आता याच्यामध्ये सेल वॉल कंपोजिशन कसं आहे हेही बघूया आपण. सेल वॉल कंपोजिशन, तर याची जी सेल वॉल असते ती स्पेशली सेल्युलोज पासून तयार झालेली असते. सेल्युलोज हे कार्बोहायड्रेटचं मटेरियल आहे, याच्यापासून तयार झाले ते इज अ मेडअप ऑफ सेल्युलोज. पॉलिसॅकॅराइड असतो, कार्बोहायड्रेटचा एक टाइप असतो पॉलिसॅकॅराइड.
सो सेल वॉल कंपोजिशन इज मेड अप ऑफ सेल्युलोज. रिझर्व्ह फूड मटेरियल पण बघूया. रिझर्व्ह फूड साठवलेले अन्नपदार्थ कोणते असतात, त्यांच्या पेशीमध्ये जे अन्नपदार्थ साठवले जातात ते कोणते असतात, ते दोन प्रकारचे असतात. ग्लायकोजन आणि स्टार्च असे दोन प्रकारचे असतात. ग्लायकोजन अँड स्टार्च हे दोन प्रकारचे त्याचे पेशीमध्ये साठवलेले अन्नपदार्थ असतात. आणि याचं एखादं एक्झाम्पल बघूया आपण. याचं एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल डायटम्स. एक्झाम्पल आहे डायटम्स. हे एक्झाम्पल आपण डिटेल स्टडी करणार आहे. याच्या वेगवेगळ्या टाइप्स मध्ये ह्या किंगडम प्रोटिस्ट आहे, याचे वेगवेगळे टाइप्स आहेत, हेही आपण स्टडी करणार आहे. आता आपण बघतोय की याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे म्हटलं तर काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. सेल ऑर्गनायझेशन आहे, ती युकॅरियोटिक आहे म्हणजे न्यूक्लियस डेव्हलप आहे. बॉडी ऑर्गनायझेशन आहे, ते बॉडी ऑर्गनायझेशन आहे ते या ठिकाणी एकच पेशीने आहे म्हणजे युनिसेल्युलर आहे. त्याच्यानंतर न्यूट्रिशन दोन्ही प्रकारचा आहे, हेट्रोट्रोपिक ॲटोट्रोपिक. पैकी मेजर टाइप आहे तो हेट्रोट्रोपिक. इनटेक ऑफ फूड जर हेट्रोट्रोपिक असेल तर ऍब्सॉर्प्शन शोषून घेतले जातात, आणि ॲटोट्रोपिक असेल तर सिंथेसिस म्हणजे तयार केलं जातं फूड मटेरियल. सेल ऑर्गेनल प्रेझेंट असणार कारण टाइप आहे युकॅरियोटिक. डीएनए त्याचा कॉम्प्लेक्स असतो, डबल स्टँडर्ड असतो, विथ हिस्टोन प्रोटीन असतो. रायबोझोम्स असतात ते लार्ज साईजचे आहेत म्हणजे एटीएस टाइपचे असतात की जे प्रोटीन तयार करतात. सेल वॉल कंपोजिशन म्हणजे त्याचं बाहेरचं आवरण सेल वॉल असतं आणि ते कशाने तयार झालेलं असतं, सेल्युलोज. सेल्युलोज हा काय, पॉलिसॅकॅराइड आहे. रिझर्व्ह फूड म्हणजे साठवलेले अन्नपदार्थ. त्या पेशीमध्ये कोणते अन्नपदार्थ साठवले जातात, दोन प्रकारचे असतात, एक ग्लायकोजन आणि स्टार्च असतो. आणि याचं एक एक्झाम्पल आहे डायटम्स आहे. हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या कॅरेक्टरिस्टिक्स. आणि याचे सब टाइप्स आहेत, हे आपण प्रोटिस्टाचे सब टाइप्स खूप खूप डिटेल बघणार आहे. ही बोर्डवरची माहिती आहे, ती व्यवस्थित एकदा नोट मध्ये लिहून घ्या. ओके, चला तुम्ही लिहिलेलं असेल तर आता आपण हे जे किंगडम प्रोटिस्टाची वैशिष्ट्ये बघितली. या प्रोटिस्टामध्ये कोणकोणते वेगवेगळे ग्रुप्स येतात तो पार्ट आपण डिटेल बघणार आहे. नंबर 1 आहे प्लांट लाईक प्रोटिस्ट. सो प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्लांट लाईक प्रोटिस्ट किंवा प्लांट लाईक प्रोटिस्टा नावामध्येच आहेत. हे जे असे प्रोटिस्टा आहेत की ज्यांचं स्ट्रक्चर हे प्लांट लाईक किंवा ज्यांची वैशिष्ट्ये असतात ही प्लांट सारखी असतात. काय काय वैशिष्ट्ये आहेत बघूया. याची वेगवेगळी नावं आहेत. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायसोफाइट्स. हा जो प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे यांना असंही म्हटलं जातं क्रायसोफाइट्स. म्हणजे प्रोटिस्ट विच लुक लाईक प्लांट आर कॉल्ड ॲज क्रायसोफाइट्स. दे आर कॉमनली कॉल्ड ॲज phytoplanktons, also commonly called as phytoplanktons. हे एमसीक्यू आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. याचं अदर नेम आहे ते क्रायसोफाइट्स आहेत, किंवा याला कॉमनली असंही म्हटलं तर फायटोप्लॅन्क्टन्स. आपल्याला माहित आहे समुद्रामध्ये माशांचं जे खाद्य असतं मोस्टली याला आपण म्हटलं तर फायटोप्लॅन्क्टन्स. सो दे आर मोस्टली aquatic major producers of the ocean. So they are
मेजर प्रोड्युसर. प्रोड्युसर म्हणजे उत्पादिते, जास्तीत जास्त उत्पन्न. जसं की आपण ग्रीन प्लांट्सला काय म्हणतो, प्रोड्युसर, उत्पादिते म्हणतो, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तसं समुद्रामध्ये ओशियन मधला जो मेजर प्रोड्युसर आहे ते आहे प्रोटिस्टा. कोणते, प्लांट लाईक प्रोटिस्ट. सो दे आर, ज्याला आपण फायटोप्लॅन्क्टन्स म्हणतो, दे आर मेजर प्रोड्युसर ऑफ ओशियन. समुद्रातलं सगळ्यात महत्वाचं प्रोड्युसर, हे पण तुम्हाला एमसीक्यू साठी विचारलं, विच आर दी मेजर प्रोड्युसर ऑफ दी ओशियन. सो दे आर फायटोप्लॅन्क्टन असेल किंवा क्रायसोफाइट्स किंवा प्लांट लाईक प्रोटिस्ट. मेजर प्रोड्युसर. मोस्टली याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहेत ते डायटम्स आहेत. एक्झाम्पल डायटम्स. आता या नावावरून आपल्याला असं सांगता येतं की याची जी बॉडी वॉल असते, ही बॉडी वॉल 2 हॉलने तयार झालेली असते. 2 सोप बॉक्स, जसं साबणाचे 2 बॉक्स, हा एक हॉल आणि हा एक असतो, असे हे 2 हॉल्स असतात. ह्या 2 हॉलनी बॉडी तयार झालेली आहे आणि म्हणून याला म्हटलं जातं डायटम्स. सो बॉडी वॉल इज मेड अप ऑफ 2 सोप बॉक्स लाईक स्ट्रक्चर. Body wall is made up of 2 soap box like fitting of silica. ह्या सिलिकाचे 2 सोप लाईक सिलिका कव्हर्स म्हटलं जातं. सिलिका कव्हर्स. साबणाच्या बॉक्सची जशी 2 झाकणं असतात, एक झाकण असतं खालचा एक पार्ट, 2 व्हॉल्व्स असतात, फ्लॅप असतात, तसं हे असतात आणि सिलिका कव्हर्सनी तयार झालेले असतात आणि म्हणून याला डायटम्स म्हटलं जातं. काही वेळा आपण असाही शब्द ऐकतो की डायॲटोमॅसियस अर्थ. डायॲटोमॅसियस अर्थ असे एक जनरल टर्म वापरले जाते, डायॲटोमॅसियस अर्थ. आता असं का म्हटलं जातं, तर हे जे बायव्हॉल्व आहेत, म्हणजे याच्या ज्या 2 व्हॉल्व्स असतात, 2 सोप लाईक सिलिका कव्हर्स असतात, हे सिलिका कव्हर्स मात्र जास्त काळ टिकून राहतात. सो they remains behind so many years, and that's why they are called as diatomaceous earth. That means silica covers they are remain many years, so left behind so many years. Silica covers left behind so many years, and that's why they are called as diatomaceous earth. आता ही जी डायॲटोमॅसियस अर्थ असते ही ग्रॅन्युलर असते, ग्रॅन्युलर इन नेचर. आणि ग्रॅन्युलर असल्यामुळं ही 2 कारणासाठी वापरली जाते. एक तर पॉलिशिंग साठी वापरली जाते किंवा फिल्ट्रेशन साठी वापरली जाते. सो युज्ड इन पॉलिशिंग और फिल्ट्रेशन. म्हणजे पॉलिश करण्यासाठी वापरली जाते किंवा फिल्टर करण्यासाठी वापरले जाते, कारण ग्रॅन्युलर असते. याला म्हटलं जातं डायॲटोमॅसियस अर्थ म्हटलं जातं. हा प्रोटिस्टा मधला पहिला टाइप आहे, प्लांट लाईक प्रोटिस्ट. याची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, याला क्रायसोफाइट्स म्हणायचं किंवा काय म्हणायचं, फायटोप्लॅन्क्टन्स म्हणायचं किंवा काय म्हटलं जातं, प्रोड्युसर, मेजर प्रोड्युसर ऑफ दी ओशियन. समुद्रामधलं जास्तीत जास्त स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. डायटम्स एक एक्झाम्पल आहे. डायटम्स का म्हणायचं, बॉडी वॉल इज मेड अप ऑफ 2 सोप्स बॉक्स लाईक सिलिका कव्हर्स.
डायटमॅसियस अर्थ का म्हणायचं? हे जे सिलिका कव्हर्स असतात हे समुद्राच्या पाण्यामध्ये कितीतरी वर्ष टिकून राहतात, अनेक वर्ष टिकून राहतात, याला डायटमॅसियस अर्थ म्हटलं जातं. हा जो मायक्रोस्कोपिक स्मॉल पार्ट असतो हा ग्रॅन्युलर पार्ट असतो आणि ग्रॅन्युलर पार्ट असल्यामुळं याला पॉलिशिंग साठी किंवा फिल्ट्रेशन साठी वापरलं जातं. सो दिस इज दी फर्स्ट टाईप प्लांट लाईक प्रोटिस्ट. याची जी वैशिष्ट्ये आहेत ती व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा आणि नोट करून घ्या. प्लांट लाईक प्रोटिस्ट. ओके, पहिला टाईप तुम्ही लिहिलेला आहे प्लांट लाईक प्रोटिस्ट. सेकंड टाईप आहे अनिमल लाईक प्रोटिस्टा. नंबर 2 अनिमल लाईक प्रोटिस्टा. अनिमल लाईक प्रोटिस्टा. तर याच्यामध्ये पण वेगवेगळे फीचर्स आहेत, ते अनिमल लाईक फीचर्स आहेत. सो कॅरेक्टरिस्टिक्स मोस्टली रिलेटेड विथ अनिमल्स, जसं प्लांट लाईक तसं अनिमल लाईक. याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आपण बघतो. एक फर्स्ट आहे, यालाच असंही म्हटलं जातं प्रोटोझोन्स. प्रोटोझोन्स. प्रोटोझोन्स हा एमसीक्यू आहे. याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. याच्यामध्ये पहिला टाइप आपण बघतोय एक अमिबा लाईक. अमिबा लाईक म्हणजे अमिबाइड प्रोटोझोन्स. अमिबॉइड प्रोटोझोन्स नावामध्ये आहे. अमिबा लाईक आहे. याच्यामध्ये जे हालचाल केली जाते थ्रू सुडोपोडियाच्या साह्याने हालचाल केली जाते. सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद, जसं की अमिबा म्हणतो. ह्या अमिबाचा हा शरीराच्या बाहेर आलेला पार्ट असतो, याला सुडोपोडिया म्हणायचं. काय म्हणायचं? सुडोपोडिया. मराठीत आपण छद्मपाद म्हणतो आणि याच्या साह्याने हालचाल करत असतो. सो लोकोमोशन थ्रू सुडोपोडिया. सुडोपोडिया ऍज अ लोकोमोटरी ऑर्गन. लोकोमोशन थ्रू सुडोपोडिया. सुडोपोडिया अमिबाइड आहेत, यांची हालचाल ही सुडोपोडियाच्या साह्याने होते. सो लोकोमोशन थ्रू सुडोपोडिया. आता सुडोपोडियाच्या साह्याने हालचाल होते. याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत, दोन महत्वाचे एक्झाम्पल आहेत. एक अमिबा, फॉर एक्झाम्पल अमिबा की जो फ्री लिव्हिंग आहे. फ्री लिव्हिंग आहे. आणि सेकंड आहे तो म्हणजेच प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम जो आहे तो आपण नेक्स्ट ग्रुपमध्ये बघणार आहे. सेकंड जो आहे तो अमिबाइड डिसेंट्री तयार करतो, याला आपण एंटामोबा म्हणतो. एंटामोबा. हा मात्र पॅरासाइट आहे, शरीराच्या आत राहतो, म्हणून याला म्हणायचं एंडो पॅरासाइट. एंडो पॅरासाइट. ओके. आता हा डिसीज तयार करत असतो. अमिबाइक डिसेंट्री असते. ही अमिबाइक डिसेंट्री एंटामोबाच्या साह्याने होत असते, कॉज होत असते. सो कॉजेस अमिबाइक डिसेंट्री. कॉजेस अमिबाइक डिसेंट्री. नेक्स्ट टाइप आहे बी टाइप आहे. याचा जो बी टाइप आहे तो फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स आहे. फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. सो लोकोमोशन टेक्स प्लेस थ्रू फ्लॅजेला. फ्लॅजेलाच्या साह्याने होते. सो लोकोमोशन थ्रू फ्लॅजेला. शरीराच्या बाहेरच्या बाजूला असे जे लॉंग स्ट्रक्चर असतात याला फ्लॅजेला म्हणायचं. शॉर्ट स्ट्रक्चर असतील तर सिलिया म्हणायचं, फ्लॅजेला म्हणायचं. ट्रॅपॅनोसोमा हे त्याचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल ट्रॅपॅनोसोमा. ट्रॅपॅनोसोमा
soma is a flagellated. ट्रॅपॅनोसोमा इज अ फ्लॅजेलेटेड आहे आणि म्हणून याला फ्लॅजेलेटेड म्हटलं जातं. याच्या साहाय्याने एक डिसऑर्डर तयार होते, स्लीपिंग सिकनेस. कॉजेस स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस ही डिसऑर्डर तयार होते ट्रॅपॅनोसोमाच्या साह्याने. नंबर 3 आहे सी, की जो सिलिएटेड प्रोटोझोन्स आहे. सिलिएटेड that means locomotion takes place through cilia. So locomotion through cilia. सिलिया आणि फ्लाजेलातला फरक असतो. लॉंग असतं त्याला फ्लाजेला म्हणायचं, स्मॉल असतील त्याला सिलिया म्हणायचं. सो लोकोमोशन टेक्स प्लेस थ्रू सिलिया. एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल पॅरामोसियम. पॅरामोसियम हे त्याचं एक्झाम्पल आहे, पॅरामोसियम. आणि लास्ट आहे ते स्पोरोझोन. डी आहे स्पोरोझोन. प्रोड्यूस स्पोर्स. हा स्पोर्स तयार करतो, स्पेरिकल स्ट्रक्चर तयार करतो, याला स्पोर्स म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम कॉजेस मलेरिया. मलेरिया हा डिसीज तयार करत असतो प्लाझ्मोडियम. ओके, सो दीज आर दी अनिमल लाईक प्रोटिस्टा. अनिमल सारखे फीचर्स आहेत, सो कॉल्ड एज अनिमल लाईक प्रोटिस्ट. ओके, हा पार्ट कळालेला आहे तुम्हाला. बघा, फर्स्ट टाइप आहे अमिबॉइड, सेकंड आहे फ्लॅजेलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझोन्स. प्रत्येक टाइप त्याची वैशिष्ट्याने एक्झाम्पल लिहिलेलं आहे. हे जे आहेत याला म्हणायचं अनिमल लाईक प्रोटिस्ट. याच्यानंतरचा टाइप आहे तोही आपण बघणार आहे. हे अगोदर व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या.